नमस्कार. मराठी साहित्यात ना विनोदाचा एक असा भारी प्रकार आहे जो फक्त हसवत नाही तर आपल्याला विचार करायला पण भाग पाडतो. आणि या प्रकाराला एका व्यक्तीने अक्षरशः शिखरावर नेऊन ठेवलं. तर आज आपण ओळख करून घेणार आहोत केशव कुमार यांची, म्हणजेच मराठी विडंबन काव्याच्या जनकांची. चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया. समजा एखादी खूप गंभीर प्रसिद्ध अशी कविता आहे आणि तिची अगदी हुबेहूब नक्कल करायची, पण जरासं फिरवून असं काहीतरी करायचं की लोकांना हसू आवरताच कामा नये. हे कसं शक्य होतं बरं? आज आपण याच कलेच्या मुळाशी जाणार आहोत. तर आपण ज्याबद्दल बोलतोय ना त्या साहित्य प्रकाराला एक खास नाव आहे, त्याला म्हणतात विडंबन. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे विडंबन म्हणजे नेमकं काय असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर विडंबन म्हणजे इंग्रजीतला पॅरोडी हा शब्द. ह्यात होतं काय की एखादी मूळ खूप प्रसिद्ध कलाकृती निवडली जाते, तिची स्टाईल, तिची रचना सगळं काही तसंच ठेवायचं, पण विषय मात्र पूर्णपणे उलटापालटा करून टाकायचा. आणि हा जो बदल असतो ना तो जरा उपहासात्मक असतो, ज्यामुळे एक वेगळाच विनोद तयार होतो. आता बघा, विडंबन करण्याची एक मस्त पद्धत आहे. तसं बघायला गेलं तर सोपी वाटते. काय करायचं? पहिलं म्हणजे एक गाजलेली कलाकृती निवडायची. दुसरं, त्यात असे काही मजेशीर बदल करायचे की मूळ कलाकृतीची आठवण पण येईल आणि गंमत पण वाटेल. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं, या विनोदातून समाजातील किंवा मूळ कलाकृतीतील काही दोषांवर अगदी अचूक बोट ठेवायचं. आणि खरं तर हाच विडंबनाचा गाभा आहे. हसत हसत दोषदिग्दर्शन म्हणजे काय तर कोणालाही न दुखवता, थेट टीका टिप्पणी न करता, फक्त विनोदाच्या माध्यमातून समाजातील किंवा एखाद्या गोष्टीतील दोष दाखवून द्यायचे. कमाल कल्पना आहे नाही का? मग आता प्रश्न येतो की मराठी साहित्याला ही अशी अस्लातून देणगी दिली तरी कोणी? हा प्रकार मराठीत आणला कोणी आणि लोकांपर्यंत पोहोचवला कोणी? चला ओळख करून घेऊया त्या महान व्यक्तिमत्वाची. मराठी साहित्यात हा काव्यप्रकार एका अशा व्यक्तीने आणला ज्यांनी आपल्या लेखणीने अक्षरशः अनेक दशकं गाजवली. ते फक्त एक कवी नव्हते, तर बरंच काही होते. त्यांचं नाव होतं प्रल्हाद केशव अत्रे. हो, आपल्या सगळ्यांचे लाडके आचार्य अत्रे. आणि त्यांनी कविता लिहिण्यासाठी जे टोपणनाव वापरलं ना ते होतं केशव कुमार. आणि याच नावानं त्यांनी मराठीत विडंबन काव्याचा पाया घातला. पण थांबा, आचार्य अत्रे यांची ओळख फक्त केशव कुमार एवढीच नाहीये. ते एक खरंखुरं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. खरं सांगायचं तर त्यांच्या कामाचा आवाका पाहिला की थक्क व्हायला होतं. हे बघा, कवी, नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, विनोदी लेखक, एक जबरदस्त वक्ते, झुंजार पत्रकार आणि हो, विडंबनकार तर होतेच. म्हणजे एकाच माणसात इतके सगळे गुण, खरंच अविश्वसनीय आहे हे. त्यांची लग्नाची बेडी आणि तो मी नव्हेच ही नाटकं तर आजही अजरामर आहेत. आणि करेचे पाणी, त्यांचं आत्मचरित्र, त्याचे 5 भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वादळी आयुष्याची सगळी कहाणी त्यात आहे. आणि एवढंच नाही हां, त्यांनी दिग्दर्शित केलेला श्यामची आई, आठवतंय? त्या चित्रपटाला देशातला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. यावरूनच कल्पना येते की त्यांची कलात्मक दृष्टी किती मोठी होती. त्यांच्या साहित्यिक उंचीचा आणखी एक दाखला द्यायचा झाला तर 1942 साली नाशिकमध्ये जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे ते अध्यक्ष होते. आणि साहित्याच्या दुनियेत हा खूप मोठा सन्मान समजला जातो. चला आता पुन्हा एकदा त्यांच्या विडंबन काव्याकडे येऊया. त्यांचा झेंडूची फुले हा जो कविता संग्रह आहे ना, तो म्हणजे मराठी विडंबन काव्याला मिळालेली एक अनमोल भेटच आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे बघा, एक एकदम उत्तम उदाहरण आहे. एका बाजूला आहेत कवी केशवसूत यांची दवाचे थेंब नावाची गंभीर कविता, ज्यात निसर्ग वगैरे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला केशवकुमारांनी अगदी त्याच चालीवर त्याच स्टाईलमध्ये लिहिलेली पाहुणे ही कविता. तर मग केशवकुमारांनी मराठी साहित्याला दिलं तरी काय? फक्त काही विनोदी कविता? नाही, त्यापेक्षा खूप काही मोठं दिलंय. त्यांनी एक मोठा वारसा मागे ठेवला आहे. केशव कुमार म्हणून आचार्य अत्रेंनी मराठी साहित्याच्या हातात एक असं शस्त्र दिलं जे धारधार तर होतं, पण त्याने जखम होत नव्हती. ते शस्त्र म्हणजे सामाजिक टीकेचं एक असं प्रभावी साधन जे लोकांना हसवता हसवता विचार करायला लावायचं. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी देणगी आहे. त्यांनी समाजाला, वाचकांना, लेखकांना सगळ्यांनाच हसत हसत आणि अगदी हळूवारपणे पण तितक्याच ठामपणे चुका कशा दाखवायच्या ही कला शिकवली.